बैलगाडा हा फक्त मी पाहिला होता. काल बैलगाडा शर्यत पाहिली. एक गोष्ट जाणवली, खूप शर्यती पाहिल्या, पण बैलगाडा शर्यतीसाठीचं जे क्रेज आहे ते काय आहे ते काल अनुभवलं. त्यामध्ये ना कुठली पोज होती, ना कुठले इन्स्ट्रक्शन होते. फक्त होतं शूट अँड क्लिक. बस्ट मोडवरती क्लिक करणं आणि फक्त शूट करणं. त्यावेळेस जे धावणारे बैल होते अप्रतिम. तो अंगावरती काटा येणारा हा क्षण होता. ड्रोनच्या हाय स्पीडवरती ड्रोन फ्लाय करताना सुद्धा 11 सेकंदामध्ये बैलांनी तो डिस्टन्स कव्हर करणे म्हणजे घाट कव्हर करणे हे माझ्यासाठी वेगळंच होतं. त्या फास्ट मुवमेंटमध्ये सुद्धा मुवमेंट कॅप्चर करणं काय असतं हे मला जाणवलं. खूपदा आपण ऐकलं असं चांगले फोटो काढतो, चांगले व्हिडिओ काढतो, आपण कॉम्प्लिमेंट करत असतो, पण त्या दिवशी ना कुठलंही कॉम्प्लिमेंट, ना कुठली शाबासकी, फक्त मनावरती होतं एक समाधान की आपण एखाद्या प्राण्यावरती किती प्रेम करू शकतो हे त्या दिवशी दिसलं. प्रत्येक बैलासोबत, प्रत्येक बैल जोडीसोबत, प्रत्येक बैलांसोबत, कुठल्याही व्यक्तीसोबत इतके काळजीपूर्वक, इतके प्रेमाने ते वागत होते. त्यावेळेस जाणवलं की बैलांवरती एवढे लोक प्रेम का करतात. या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल कशा प्रकारे बैलांची रेस झाली. त्यामध्ये जीव ओतून चकडीवर बसून, ज्यांना रायडर म्हणतात किंवा जॅकी म्हणतात, एवढं मेहनत करून आपलं बैलजोडी जिंकून आणायची आहे हे त्यांच्या मनावर ध्येय असतं. ना कुठला स्वार्थ, निस्वार्थ अशी जी रेस होती ती पाहायला मिळाली. असा हा माझा एक्सपिरियन्स बैलगाडी शर्यतीचा होता, जो आयुष्यभर माझ्या मनामध्ये कोरलेला राहील. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मला आयुष्यभर लक्षात राहील की बैलगाडी शर्यत काय असते.